नमस्कार. आज आपण मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आहोत. मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मराठा आरक्षण योद्धा माननीय मनोजदादा जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून जे आमरण उपोषण चालू केलेलं आहे. त्या उपोषणाला संपूर्ण महाराष्ट्रामधील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे. इतिहास तज्ज्ञ आणि व्याख्याते नामदेव जाधव सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही, काय वाटतं? कोणतंही सरकार हे संवेदनशील असावं लागतं. ज्यांच्या संवेदना संपलेल्या आहेत किंवा ज्यांना मराठ्यांना काही द्यायचं नसेल, ज्यांनी पहिलेच ठरवून ठेवलेलं आहे, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. 1982ला पहिला मराठा मोर्चा निघाला होता. तेव्हापासून ते 2025पर्यंत महाराष्ट्राच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचंच काम केले. त्यातल्या त्यात फक्त एकनाथ शिंदेसाहेब स्वतः डायरेक्टली स्टेजवरती यायचे. जिथं उपोषण असायचं तिथं ते स्वतः यायचे आणि त्यांनी 10% EWSचं आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेब एकमेव मुख्यमंत्री की ज्यांनी मराठ्यांची बाजू सकारात्मक घेतली आहे. आत्ताचे जे सरकार आहे, जे मुख्यमंत्री आहेत, त्यांना मराठा आंदोलकांना सामोरं जायची क्षमता नाही, इच्छा नाही किंवा त्यांच्यात ती कुवत मला दिसत नाही. आणि म्हणून न्यायालयाला पुढं करून न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे आंदोलन ते हाताळून पाहतात. खरं तर न्यायालयाला मध्ये घालून अशा प्रकारे काम करण्यापेक्षा सरकारने मराठा समाजाची मदतीची मागणी आहे म्हणून तातडीने सकारात्मक विचार करून होईल 2-3 दिवसामध्ये मान्य केली पाहिजे. आझाद मैदानामध्ये आहोत. 29 ऑगस्ट रोजी चालू झालेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जे आमरण उपोषण चालू आहे त्या आमरण उपोषणाचा आज आहे. मराठा योद्धा माननीय मनोजदादा आहे. 5 दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जे आंदोलन होत आहेत त्या आंदोलनाचा दिवस आहे. आमरण उपोषण जे आहे त्यांचं चालू आहे. आपण पाहू शकता सकल मराठा समाज जमलेला आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य होत नाही आंदोलन चालू आहे. सचिन गावे, आझाद मैदान, मुंबई. मराठ्यांची एकजूट असू द्या. महाराष्ट्रातल्या इथं जरी सगळा मराठा समाज उपस्थित नसला तरी प्रत्येक मराठ्याची मायबावली आपल्या घरात का भाव या की शौर्य का चुनाव या की